श्रीराम समर्थ. दक्षिण भारतामध्ये तंजावर जिल्ह्यामध्ये एक शिवक्षेत्र आहे आणि तिथे सर्व भाविक यात्रेनिमित्त निघाले होते. या यात्रेकरूंमध्ये नंदनार नावाचा एक मुलगा हा आपल्या मित्रांसमवेत निघाला होता. त्याच्या सदैव शिवाचा ध्यास त्याला होता, पण मिरवणुकीमध्ये जवळ जाऊन त्याला शिवाचं दर्शन घेता आलं नाही. कारण तो परक्या जातीचा होता, अस्पृश्यांपैकी होता. पण शिवाची मिरवणूक बघून त्याचे डोळे अगदी आनंदाने भरून आले. यात्रेत एके ठिकाणी एक पुराणिक बुवा चिदंबरंच्या नटराजाचं तन्मयतेने वर्णन करीत होते आणि हे वर्णन दूर उभा राहून हा नंदनार अश्रुपूर्ण नेत्रांनी ऐकत होता. डमरू वाजवणाऱ्या नटराजाचे एकच ध्यान त्याच्या डोळ्यापुढे उभं राहिलं. हा नटराज आपल्याला दर्शन देईल का, असा मनात प्रश्न उभा राहिल्याने त्यांनी त्या साधू पुरुषांना म्हणजे पुराणिक बुवांना विचारलं की हे चिदंबरम क्षेत्र कुठे आहे. तेव्हा ते सांगतात की कोलिडम नदीच्या उत्तर तीरावरती आहे. तू पायी गेलास तर तुला 1 दिवस लागेल. तुला नटराजाचं दर्शन होईल. तुझी जात काही तिथे आड येणार नाही. आता असं बोलणं ऐकल्यानंतर नंदनारला अगदी आनंद झाला आणि आपल्या मालकाची कशीबशी परवानगी घेऊन तो चिदंबर ह्या क्षेत्राकडे निघाला. नंदनार परक्या जातीचा असला तरी सुद्धा त्याचं आचरण शुद्ध होतं. तो मांस भक्षण करीत नसे. त्याच्या नटराजाला बकऱ्याचं नैवेद्य आवडणार नाही हे त्यांनी ओळखलं होतं. नंदनार हा नटराजाचा जप करत करत महादेवाच्या दर्शनासाठी निघाला. कैलासनाथ शंकरांचं स्मरण करताच त्याला मनोमन शिवाचं दर्शन झालं. अत्यंत आनंदाने तो नृत्य करू लागला. नटराजाचा जयघोष करीत नंदनार चिदंबरला पोचला. मंदिराच्या कळसाचे दर्शन होताच त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. पण अस्पृश्यास कोण मंदिरात प्रवेश देणार. निराश होऊन नंदनाराने अग्नीमध्ये प्रवेश केलाय आणि उसळत्या अग्निज्वालामध्ये तो हसत हसत उभा राहिला. हे पाहून पुजाऱ्याने त्याला मंदिरात प्रवेश दिला. तो नटराजाला म्हणाला, नटराज माझ्या जीवीच्या जीवलगा, नटराज माझ्या जीवीच्या जीवलगा, तुझ्या अंग संगा लाभलो मी, तुझ्या अंग संगा लाभलो मी. असे म्हणून नंदनारने नटराजाच्या पायावर डोके ठेवले आणि त्याच्या स्वरूपात